सध्या देशभरात गणेशोत्सव जो आहे तो साजरा होतो आहे। नागपुरात सुद्धा गणेशोत्सव जो आहे तो जय्यत पद्धतीने साजरा केला जातो। नागपुरातील अनेक सोसायट्यांमध्ये जो आहे गणपती उत्सवाचे 10 दिवस हे धूमधडाके असतात। खरं तर या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र येत असतात, पूजा अर्चना करत असतात। त्यामुळे एक वेगळा आनंद जो आहे ते या 10 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मी सध्या नागपुरातील धरमपेठ परिसरामध्ये जे कोर्ट रॉयल सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये सुद्धा आलेलो आहे। आपण पाहू शकतो भक्तिमय वातावरण सध्या आपल्याला सोसायटीमध्ये पाहायला मिळतो आहे। आपण इथं जे स्थानिक पदाधिकारी आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊ कशा पद्धतीने जो आहे हा सगळा उत्सव होत आहे। सुरुवातीला महिलांकडे जाऊ, कारण की एक वेगळा आनंद असतो, कारण की रोज पूजा करताय। कशा पद्धतीने तुम्ही गणेशोत्सव? आम्ही पारंपरिक पद्धतीनेच करतो। इथे आमचा हा सोसायटीचा गणपती आहे। आमच्या बिल्डिंगचं नाव कोर्ट रॉयल आहे आणि 10 दिवसाचा गणपती असतो आमच्याकडे। महिलांमध्ये हा आनंद असतो की आम्ही रोज भेटतो, छान छान कपडे घालून मटकायला मिळतं आणि आम्ही गेम्स खेळतो आणि गणपतीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकमेकांना भेटतो, म्हणजे 10 दिवस। हां, नाही तर वर्षभर एवढी भेटी नाही होत आमच्या। सगळेजण आपल्या कामात असतात, व्यस्तता असते। कशा पद्धतीने मराठी नहीं आती मुझे, मराठी नक्कीच व्यस्तता असल्यामुळे खरं तर या सगळ्या 10 दिवसाला विशेष महत्त्व असते। जसं सांगितलं आहे त्यांनी, वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो। 10 दिवस पूजा अर्चना केली जाते। भक्तिमय वातावरण जे आहे ते सोसायटीमध्ये लहान बच्चे कंपनीसाठी एक वेगळ्या आनंदाचं वातावरण या सगळ्या कार्यकाळामध्ये आपल्याला 10 दिवसाला पाहायला भेटतो। काय आनंद असतो या सगळ्या 10 दिवसात? कशा पद्धतीने तुमचा हा सण असतो? सोसायटीचे जे सदस्य आहेत सगळे, जे वर्षभरात एकत्र भेटू शकत नाही कारण की ते स्वतःच्या व्यवसायात वगैरे व्यस्त असतात, पण या 10 दिवसात आवर्जून सगळेजण एकत्र येतात संध्याकाळच्या आरतीला। सकाळची वेळ प्रत्येकाची ऑफिसला जायची, दुकानात जायची असते, त्यामुळे पण संध्याकाळी 100% अटेंडन्स असतो आणि सकाळ संध्याकाळ जी आरती आणि पूजा होते ते पूर्ण वैदिक पद्धतीने होते। गुरुजी येतात, ते पूर्ण मंत्रपाठ करतात आणि मग अर्धा एक तास पूजा होते, त्याच्यानंतर आरती आणि त्याच्यानंतर मग खेळ वगैरे होतात। लहान मुलांसाठी आम्ही खेळ घेतो, त्यांना बक्षिसं देतो, त्यांना उत्तेजित करतो की पुढे काहीतरी करावं त्यांनी आयुष्यात। लहान मुलांसाठी खरंच हा आनंदाचा एक असतो, कारण की खूप आपुलकी असते, आपला बाप्पा आला अशा पद्धतीची भावना असते। हो, लहान मुलं आमच्याबरोबर गणपती आणायला आणि विसर्जन करायला सोबत असतातच आणि रोज त्यांचा कल्ला असल्यामुळे तो एक वेगळा आनंद असतो सगळ्यांनाच। सोसायटी दोनानून जाते। नक्कीच सोसायटी दणानून जाते। कशा पद्धतीनं सजावट करताना सगळेजणांचे हात लागतात, प्रत्येकजण आपापला जो आहे थोडा ना थोडा सहभाग या सगळ्यामध्ये नोंदवतो। सगळ्यांचा सहभाग राहतो। आमच्या इथं सगळ्यात मजा सगळ्या लेडीजला तर खूप इतकी जास्त येते। शेवटच्या दिवशी जे काला असतो आपला काला, सगळे लेडीज जवळपास 23 फ्लॅट आहे आमच्याकडे, 23 ते 25 लोक मिळून सगळे मिळून काला करतात आणि सगळे आपापला एक एक पदार्थ घेऊन येतात। 2 तास काला करून इतकी छान मजा करतात ते लोक। तर हा आनंद गणपतीची 10 दिवसाचा जो आनंद आहे तो आमच्या सोसायटीमध्ये कधीच भेटत नाही। खूप एन्जॉय करतो आम्ही, खूप एन्जॉय करतो। नक्कीच खरं तर बाप्पाचे हे 10 दिवस असतात ते आनंदाचे, भक्तिमय वातावरणाचे असतात, त्यामुळे एक वेगळं उत्साह सगळ्यामध्ये असतो। 10 दिवस या निमित्ताने का होईना थोडा प्रत्येकजण आपला वेळ काढतो, गणपती बाप्पापर्यंत येतो, नमस्कार करतो, आरती करतो, पूजा करतो। त्यासोबत लहान मुलांची बच्चे कंपनींची वेगळा आनंद या सगळ्या 10 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर अशी सुबक अशी मूर्ती जी आहे ती सुद्धा आपल्याला इथे स्थापित झाल्याचं पाहायला मिळतं आहे। रोज नियमितपणे आरती केल्या जाते, पूजा केल्या जाते, विधिवत जी काही आहे त्यानुसार हा सगळा गणेशोत्सव जो साजरा केला जातो आणि उत्साहाचा आनंदाचं वातावरण असल्याचं सुद्धा जे आहे कोर्ट रॉयल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, कोर्ट रॉयल सोसायटी, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।